कामगार संघर्ष समितीचा निवृत्त कामगार संघर्ष रसायने येथील HL कंपनीच्या सेवानिवृत्त कामगारांच्या प्रलंबित मागण्यांवर अखेर तोडगा काढण्याच्या हालचालींना वेग आला आहे. कंपनी प्रशासन आणि कामगार प्रतिनिधींच्या बैठकीत ग्रॅच्युटीसह विविध मागण्या मान्य करण्यात आल्या असून कामगारांनी आपले उपोषण आणि आत्मदहनाचे आंदोलन 2 महिन्यांसाठी स्थगित केले आहे. HL कंपनीच्या सेवानिवृत्त कामगारांना 2022 पासून प्रलंबित असलेली ग्रॅच्युटीची रक्कम मिळालेली नव्हती. केंद्रीय कामगार आयुक्तांच्या आदेशानुसार निवृत्तीच्या तारखेपासून प्रत्यक्ष वेतनापर्यंत 10% वार्षिक व्याजासह रक्कम देण्याचे आदेश असतानाही विलंब झाल्याने कामगारांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर 4 ऑगस्ट रोजी कंपनीचे महाव्यवस्थापक DD सोनवानी, अप्पर तहसीलदार इंगळे, रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजित भुजबळ, मंडळ अधिकारी कोरगावकर आणि तलाठी निखिल पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत ग्रॅच्युटीची संपूर्ण रक्कम 10% व्याजासह देण्याचे तसेच लिव्ह एन्कॅशमेंट, विमा पॉलिसी, LTC मेडिकल आणि सोसायटीच्या रकमेसह अन्य मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आला. मात्र अंतिम मंजुरी दिल्ली मुख्यालयाकडून मिळणे बाकी आहे. कंपनी प्रशासनाने 6 ऑक्टोबरपर्यंत कार्यवाही पूर्ण करण्यासाठी मुदत मागितली असून कामगारांनी आंदोलन स्थगित करण्यास सहमती दर्शवली आहे. मात्र 6 ऑक्टोबरपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास 7 ऑक्टोबरपासून कोणतीही पूर्वसूचना न देता पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे. हिल इंडिया कंपनीने त्यांचे GM सोबत होते आणि आज मध्यस्थी म्हणून अप्पर तहसीलदार पनवेल इंगळे सर होते आणि रसायनी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजित भुजबळ साहेब पण होते. त्यांनी असं आश्वासन केलेलं आहे की ज्या मागण्या आहेत म्हणजे कर्मचाऱ्यांच्या मागण्या, त्यातली एक मुख्य मागणी अशी आहे की गेली 2022 पासून ग्रॅज्युटीचं कोणाला त्या उपदानाचं रक्कम कोणालाही दिलेली नाही. ती मिळण्यासाठी कोर्टात गेले, सेंट्रल लेबर कमिशनरकडे गेले. कमिशनरची ऑर्डर आहे की यांना अलॉंग विथ इंटरेस्ट ॲट द रेट ऑफ 10% पर ॲन्युअम फ्रॉम द डेट ऑफ रिटायरमेंट टिल ॲक्च्युअल पेमेंट आणि विथिन 30 डेज. पण अशी ऑर्डर असताना सुद्धा त्यांनी पेमेंट वर्षभर केलं नाही आणि म्हणून ते पेमेंट वर्षभर केल्याने म्हणून रिकव्हरीचा फॉर्म कोर्टाकडनं भरण्यात आला. ते रिकव्हरीची कंपनीला नोटीस दिली, कलेक्टरना नोटीस दिली, ALC मधून कलेक्टरना नोटीस दिली. कलेक्टरनी पुढची कार्यवाही अप्पर तहसीलदारांच्या मार्फत सगळी केलेली आहे आणि त्यांची जप्ती काढण्याची त्यांनी ऑर्डर पण ऑलरेडी लास्ट नोटीस 15 जूनला त्यांना सर्व केलेले कंपनीला आणि त्याच्यामुळं पण ते अजून देत नाही. म्हणून कामगारांनी सगळ्यांनी एकत्र निर्णय घेतला की आपण 11 ऑगस्ट पासून उपोषण करायचं आणि 15 ऑगस्टला जर 4 दिवसात सुद्धा त्यांनी काही दखल घेतली नाही तर 15 ऑगस्ट दिवशी आपण आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आणि ह्या नोटीस सगळं शासकीय म्हणजे कलेक्टरपासून सगळ्यांना कळवण्यात आलेले आहेत. त्याच्याप्रमाणे त्यांनी पुढची कारवाई सुरू केली. म्हणून 4 तारखेला आता ह्या 4 ऑगस्ट रोजी कंपनीने मीटिंग बोलवली होती. कमिटी होती त्यांची 5 लोकांची कमिटी त्यांनी तयार केलेली आहे हिल इंडियानी. त्या कमिटीच्या द्वारे मीटिंग झाली. त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली की तुम्ही 2 महिने आम्हाला वेळ द्या. त्यांना सांगितलं गेलं की इतके 2 महिने 5 वर्षे तुम्हाला गेली, अजून 2 महिन्यात तुमच्यावर कसा विश्वास ठेवणार, त्याला काय. म्हणून त्यांना सांगितलं त्यांनी रिक्वेस्ट केली की तुम्ही हे जरा स्थगित करा, आम्हाला 2 महिन्याचा वेळ द्या. तर आपण सगळ्यांना विचार करून सगळ्या बाबीचा पण विचार करून ठीक आहे आपण 5 वर्ष थांबले म्हणून 2 महिन्याची त्यांना मुदत देऊया. पण त्यांनी एक प्रस्ताव केला होता की तुम्हाला 15% आम्ही इंटेरियम रिलीफ देतो. म्हटलं आम्हाला 15% इंटेरियम रिलीफ नको आहे, सगळ्याची सगळी रक्कम एक मुठी द्या आणि त्यांनी ते मान्य केले. त्याच्यात लिव्ह इन्कॅशमेंट पण आहे. फक्त लिव्ह इन्कॅशमेंटला त्यांनी व्याजाचा थोडासा नकार म्हणजे ॲज पर ऑर्डर आली तर आम्ही ते देऊ आणि विमा पॉलिसी आहे त्याच्यात, नंतर LTC वगैरे आणि जे मेडिकल सोसायटी हे सगळं त्यांनी द्यायचं मान्य केलं आणि अलॉंग विथ इंटरेस्ट द्यायचं म्हणजे ग्रॅज्युटीवर ते त्यांनी ज्या आहेत म्हणजे ॲप्लिकेबल त्याप्रमाणे त्यांनी द्यायचं मान्य केलेलं आहे. परंतु आता थोडकं राहिलं की अजून त्यांच्या दिल्लीचं अप्रुव्हल यायचं बाकी आहे. म्हणून आपण इतका वेळ थांबलेलं आहे आणि त्याच्यात आपण पूर्णपणे त्या नोटीसमध्ये दिलेलं आहे की जर 6 ऑक्टोबरपर्यंत ही कार्यवाही पूर्ण झाली नाही तर आम्ही 7 ऑक्टोबरला कोणतीही पूर्वसूचना न देता आमचं आंदोलन सुरू होईल आणि कोणती होणार नाही. आणि याबाबत ही सूचना माननीय अप्पर तहसीलदार साहेब आणि रसायनी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भुजबळ साहेब यांच्या समक्ष त्यांना या ठिकाणी आपण प्रत्यक्ष त्यांना सांगितलेले. तेव्हा ते लोक आपण अपेक्षा करूया
की लवकर 2 महिन्यामध्ये ते काम पूर्ण करतील, ही आपली एक अपेक्षा आहे आणि त्यांनी ते करावीत अशी इच्छा आहे की पुढची वेळ येऊ नये, म्हणजे कोणालाही त्रास नको. कारण इथं सगळे जमलेले जे सगळे 60 वर्षाच्या पुढील आहेत सगळे, आतमधले कोणी नाही, ते त्यांनी त्यांचा विचार करावा. त्यांची पण त्यांनी मानसिकता दाखवलेली आहे. आता बघूया पुढे काय आपल्याला म्हणजे किती आपण त्याच्यात होतो. तो पण याच्यामध्ये सगळ्यांचा आपण सगळेजण एकत्र आलोत. ह्या एकत्र जरी झालं तरी हा एकत्रपणाचा हा एक आपला एक फायदा आहे असं आपण म्हणून त्या यापुढे आपण असंच एकत्रित राहूया पूर्णपणे होईपर्यंत, एवढीच अपेक्षा या ठिकाणी. कामगार एकजुटीचा कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार नाही. सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट रसायनिक. तुम्ही पाहत आहात सम्राट मराठी लाईव्ह.